बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की आपण जेव्हा फॅट लॉस करतो तेव्हा मसल गेन होऊ शकतो का, किंवा आपण फॅट लॉस आणि मसल गेन या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे करू शकतो का. आणि याचं उत्तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि हे जे सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे तुमच्या फॅट लॉसच्या जर्नीमध्ये किंवा तुमच्या मसल गेनिंगच्या जर्नीमध्ये, किंवा जर तुम्ही डायबिटिक असाल, तुम्हाला कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढत चालले असतील, तुम्ही हायपरटेन्सिव्ह पेशंट असाल, तर त्या केसमध्ये तुमच्या फिटनेस जर्नीमध्ये हे सायंटिफिक एक्सप्लेनेशन अतिशय अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे ऐकायचा आहे. ज्यावेळी आपल्याला फॅट लॉस करायचा असेल किंवा ज्यावेळी आपल्याला मसल गेन करायचं असेल, त्यावेळी काही बेसिक रूल आपल्याला फॉलो करावे लागतात किंवा काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातले काही बेसिक रूलविषयी आता मी पहिल्यांदा बोलेन. तुम्हाला फॅट लॉस जेव्हा करायचा असतो तेव्हा तुम्हाला कॅलरी डेफिशिएट डाएटवरती राहावं लागतं, आणि जेव्हा तुम्हाला मसल गेन करायचा असतो त्यावेळी तुम्हाला सरप्लस कॅलरीज डाएटवरती राहावं लागतं. आता हे कॅलरी डेफिशिएट डाएट आणि सरप्लस कॅलरीज डाएट हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्हाला मेंटेनन्स कॅलरीज डाएट काय असतं हे माहीत असणं गरजेचं आहे. मेंटेनन्स कॅलरीज डाएटचा अर्थ आहे की तुमचं वजन जेवढं आहे तेवढंच ठेवण्यासाठी ज्या अमाऊंट ऑफ कॅलरीजच्या डाएटची तुम्हाला गरज असते त्याला मेंटेनन्स कॅलरीज डाएट म्हणतात. आणि त्या डाएटमधून जेव्हा तुम्ही काही थोड्याफार प्रमाणात तुमचं जेवण कमी करता, त्या डाएटला आपण डेफिशिएट कॅलरीज डाएट म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या त्या मेंटेनन्स कॅलरी डाएटमधून थोड्या कॅलरीज अजून जास्त ॲड करता तर त्याला आपण सरप्लस कॅलरीज डाएट असं म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही डेफिशिएट कॅलरीजच्या डाएटवरती असतात तेव्हा पॉसिबिलिटी तयार होते की तुम्ही फॅट लॉस करू शकता. आणि जर तुम्ही सरप्लस कॅलरीजवरती असाल आणि तुम्ही एक चांगलं स्ट्रेंथ ट्रेनिंगचं वर्कआउट सेशन तुम्ही फॉलो करत असाल तर त्या केसमध्ये तुमचा मसल गेन होण्याची शक्यता तयार होते. पण हे सगळं होण्यासाठी म्हणजे मसल गेन करण्यासाठी आपल्याला मसल प्रोटीन सिंथेसिस या पाथवेमधून जावं लागतं. तर मसल प्रोटीन सिंथेसिससाठी किंवा आपल्याला फॅट लॉस म्हणजे लायपोलायसिस या प्रोसेसमधून जावं लागतं. तर हे लायपोलायसिस किंवा मसल प्रोटीन सिंथेसिस याच्यासाठी एक बेसिक बायोकेमिकल प्रोसेस किंवा एक बेसिक बायोकेमिकल एक टर्मिनॉलॉजी म्हणूया त्याला, तर ती फॉलो करावी लागते. तर ती म्हणजे ATP ADP रेशो. ATP म्हणजे आपल्याला माहिती आहे ATP हे एक एनर्जीचं एक म्हणजे संचय असं म्हणू शकतो त्याला, किंवा एडिनोझिन ट्रायफॉस्फेट. जेव्हा ATPs आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात असतील आणि ADPs कमी प्रमाणात असतील, म्हणजेच ATP डिवायडेड बाय ADP हा जर रेशो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्या एनर्जी लेवल जास्त असतात. म्हणजेच तुम्ही जेव्हा जास्त जेवण करता आपल्या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा, म्हणजे सरप्लस कॅलरीजमध्ये जेव्हा तुम्ही जेवण करत असता त्यावेळी हा ATP ADP रेशो आपला पॉझिटिव्ह असतो. आणि जेव्हा ATP ADP रेशो पॉझिटिव्ह असेल तेव्हाच स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यानंतर, म्हणजेच एक चांगला वर्कआउट मसलला चॅलेंज करणारा वर्कआउट केल्यानंतर जेव्हा तुमचा ATP ADP रेशो पॉझिटिव्ह असेल तेव्हाच तुमचा मसल गेन होण्याची शक्यता तयार होते. आणि हा जो ATP ADP रेशो पॉझिटिव्ह थोड्याफार काही प्रमाणात असणं गरजेचं आहे. खूप जास्त प्रमाणात तो पॉझिटिव्ह असेल तर मसल गेन बरोबर फॅट गेन होण्याची पण शक्यता तयार होते. आणि त्याच प्रकारे जेव्हा तुम्हाला फॅट लॉस करायचा असतो तेव्हा तुम्ही कॅलरी डेफिशिएट डाएटवरती असता, म्हणजे तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज डाएटपेक्षा थोडं कमी खात असता. म्हणजेच तुमच्या एनर्जी बॅलन्स जो आहे तो काही प्रमाणात निगेटिव्ह असतो, कमी असतो. म्हणजेच तुमचा ATP ADP रेशो जो आहे तो निगेटिव्ह असतो, म्हणजेच एनर्जी बॅलन्स तुमचा निगेटिव्ह असतो. आणि जेव्हा ATP ADP रेशो तुमचा निगेटिव्ह असतो किंवा एनर्जी बॅलन्स निगेटिव्ह असतो तेव्हा तुमचा फॅट लॉस व्हायला सुरुवात होते. मात्र हा ATP ADP रेशो काही प्रमाणात थोड्या प्रमाणातच निगेटिव्ह असला पाहिजे.
खूप मोठ्या प्रमाणात तो जर निगेटिव्ह असेल, एटीपी एडीपी रेशो किंवा तुमचा एनर्जी बॅलन्स खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह असेल, तर फॅट लॉस बरोबर मसल लॉस होण्याची देखील शक्यता असते. तर हे सगळं सायन्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एका फिटनेस रुटीनवरती जातात, तुमचा एक गोल ठरवलेला असतो की मला एक फॅट लॉस करायचा आहे किंवा मला मसल गेन करायचं आहे, तेव्हा त्यामुळंच एटीपी एडीपी रेशो एकाच वेळी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी फॅट लॉस किंवा मसल गेन एका वेळी होऊ शकत नाही. तुमचा फॅट लॉस करत असताना तुम्ही मसल स्ट्रेंथनिंग करू शकता. आता मसल स्ट्रेंथनिंग काय असतं हे पुढं कधीतरी आपण बोलूया. मसल गेन म्हणजेच हायपरट्रॉफी ऑफ मसल आणि मसल स्ट्रेंथनिंग याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, तर तोही तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. तर एकाच वेळी फॅट लॉस आणि मसल गेन हे होणं पॉसिबल नाहीये, हे सायंटिफिकली पॉसिबल नाहीये. ते काही प्रमाणात होण्याची शक्यता असते, मात्र त्याचा जो सायन्स आहे ते अतिशय क्रिटिकल आहे. ते अतिशय म्हणजे कट टू कट सायन्समध्ये ते होणं पॉसिबल आहे. मात्र आपण जर अतिशय जास्त सायंटिफिकली विचार करायला गेलो, बायोकेमिकल आपल्या बॉडीच्या नेचरचा विचार करायला गेलो, तर एटीपी एडीपी रेशो एकाच वेळी पॉझिटिव्ह आणि त्याच वेळी निगेटिव्ह असू शकत नाही. त्यामुळं आपला फॅट लॉस आणि मसल गेन एका वेळी होऊ शकत नाही. मात्र फॅट लॉस आणि मसल लॉस एका वेळी होऊ शकतो किंवा मसल गेन आणि फॅट गेन एका वेळी होऊ शकतं. तर मला असं वाटतंय तुम्हाला मी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते सगळं क्लिअर झालं असेल. आणि हा एटीपी एडीपी रेशो काय असतो ह्याच्याविषयी मी कॅप्शनमध्ये दिलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.